नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत गेल्या काही दिवसापासून घटस्फोटाचा सिक्वेन्स चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। जीवा, नंदिनी आणि पार्थ काव्याने लग्न मोडण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे। आता दोन्ही जोडप्यांकडे लग्न टिकवण्यासाठी फक्त 6 महिने आहेत। आता पुढच्या 6 महिन्यात गोष्टी कशा बदलणार, जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या त्यांच्या नात्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। आता मालिकेत दोन्ही जोडप्यांमध्ये हळूहळू मैत्रीचं नातं निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे। याची सुरुवात होते एकमेकांचे रूममेट्स होण्यापासून। मालिकेत लग्न झाल्यापासून पार्थ, काव्य आणि जीवा, नंदिनी एकमेकाबरोबर रूम शेअर करत नसतात। पार्थ तर काव्याला मनस्ताप नको म्हणून सुरुवातीचे काही दिवस हॉलमध्ये विश्रांती घेत असतो, पण आता त्यांच्या नात्यावर घरातील अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर दोन्ही जोडप्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पार्थ व काव्य आणि जीवा, नंदिनी एकमेकांचे रूममेट्स झाले आहेत, पण यात काही अटी असतील। खोलीत आपण फक्त रूम पार्टनर असू आणि बाहेर सगळ्यांसमोर खोटा भातुलकीचा संसार घेऊन वावरावं लागेल, असं काव्या पार्थला सांगते। बेडच्या मध्यभागी कायम अंथरुणाचा मोठा रोल असेल आणि ही नियम व अटी इतर कोणाला देखील कळायला नको, असं नंदिनी जीवाला सांगते आहे। तर मित्रांनो, आपल्याला यांचा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।